गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. परमामृताचा 13वा अध्याय सुरू आहे. काल आपण 7वी ओवी सविस्तर चर्चा केली. आज आपण 8वी ओवी पाहूया. शुभाशुभ फळे न बाधती कवणे वेळे. या अध्यायामध्ये ज्ञानप्राप्तीनंतर जी स्थिती होते साधकाची, तो साधक जो आत्मानुसंधान करतो, ज्ञानमार्गाचा अवलंब करतो, आपल्या सद्गुरूंची सेवा शुश्रूषा करतो आणि आपली सतशास्त्र आणि सद्गुरू यांच्यावर जीवापाड विश्वास आणि प्रेम करतो, अशा साधकाला निश्चितच आत्मज्ञानाची योग्य वेळी प्राप्ती होत असते. आणि असा आत्मज्ञ झालेला तो साधक जेव्हा ज्ञानी होतो, तेव्हा त्याचं जीवन कसं असतं, हा मुक्त जीव कसा जगतो, कसा वावरतो, कसे व्यवहार करतो, काय खातो, काय पितो, कुठे राहतो, याविषयी थोडं वर्णन आता या अध्यायात या ग्रंथाचे कर्ते कवी मुकुंदराज करीत आहेत. आणि प्रत्येक ओळीमध्ये त्यातल्या 12 काव्यासह आपण चर्चा करीत आहोत. 8व्या ओवीत देखील आणि कवी तेच सांगतायत की त्या ज्ञानी जनाच्या, ज्ञानी माणसाच्या कर्माची शुभाशुभ फळे न बाधती कवणे वेळे. कधीही त्याला बांधत नाहीत, बंध निर्माण करत नाहीत, आसक्ती निर्माण करीत नाहीत. कारण काय? कारण त्यांनी तसाही कर्माचा त्याग केला असतो आणि कर्मफलाचा देखील त्याग करून टाकलेला असतो. आणि कर्मफलाचा त्याग करून कर्म केल्यामुळे, कर्मफलाचा त्याग करून कर्म कशी करायची ती आपल्याला याच ग्रंथामध्ये सांगितली आहेत. आणि नाहीतर पुढे आपण पाहूया किंवा मी सविस्तर तुम्हाला सांगेन.
तर फलत्याग करून कर्म केलेली असल्यामुळे किंवा आसक्तीरहित कर्म केलेली असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं बंधन ती निर्माण करत नाहीत. प्रत्येक कर्म जेव्हा आपण करतो, कार्य जेव्हा आपण करतो, काम जेव्हा करतो, तेव्हा त्यातून काही अपेक्षा आपली निश्चित असते. कदाचित मोबदला घेण्याची इच्छा नसेल, तर कमीत कमी माझं नाव व्हावं, मला मोठं म्हणावं ही तरी इच्छा असते, किंवा काही ना काही इच्छा असतेच. पण तसं काहीही कर्म हा ज्ञानी करीत नाही, आणि त्यामुळे त्याला बंधन निर्माण होत नाही. शुभाशुभ फळे न बाधती, बाधत नाहीत किंवा बंधन निर्माण करीत नाहीत. बाधत नाहीत म्हणजे विकार करीत नाहीत, विकार तयार करीत नाहीत, हा बंधन तयार करीत नाही. ते सर्वापासून सुटले जीवनमुक्त. त्यांच्याविषयी ज्ञानप्राप्त झालेल्या मनुष्याविषयी, व्यक्तीविषयी सांगतात कवी की ते सर्वांपासून सुटलेले आहेत. सर्वांपासून म्हणजे सर्व आसक्तीपासून, सर्व कर्मांपासून, शुभाशुभ फलांपासून. आणि शेवटी त्यांना जीवनमुक्त म्हटलं आहे. शुभाशुभ फळे न बाधती कवणे वेळे, ते सर्वांपासून सुटले जीवनमुक्त. कोण जीवनमुक्त आहेत? जीवनमुक्त कोणाला म्हटलं आहे? जे सर्वांपासून सुटले त्यांना जीवनमुक्त म्हटलं आहे. सर्वांपासून सुटले म्हणजे काय? तर हा जीवनमुक्त जो शब्द आहे आणि जीवनमुक्ती हा अत्यंत, जे साधक लोक आहेत ज्ञानाचे, त्यांच्यामध्ये अत्यंत लोकप्रिय शब्द आहे. आणि जीवनमुक्त काय हे समजून घेणं हा एक वेगळंच प्रकरण आहे, हा वेगळाच ग्रंथ आहे, हा वेगळा विषयच आहे जीवनमुक्ती नावाचा. असं कोणतंही आध्यात्मिक ग्रंथ नाही, असे कोणतेही वेदांतावर लिहिणारे लेखक नाहीत ज्यांनी जीवनमुक्तीवरती लिहिलेले नाही. जर जीवनमुक्ती हा विषय जर आम्हाला कळला तर आम्हीही जीवनमुक्त होऊ शकतो. जसं ब्रह्म जो जाणतो तो ब्रह्म होतो. ब्रह्म विजानीयेत स ब्रह्मैव भवति. ब्रह्म जाणतो तो ब्रह्म होतो, किंवा जो आपल्या गुरुला जाणतो तो स्वतःच गुरु होतो. आणि तसंच जो जीवनमुक्ती म्हणजे काय जाणतो तो स्वतः जीवनमुक्त होऊ शकतो. जीवनमुक्तीबद्दल आपण वाचलंच पाहिजे, समजून घेतलंच पाहिजे. आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांनी आणि अध्यात्मावरती, ईश्वरावर श्रद्धा असलेल्या लोकांनी खरंच जीवनमुक्ती समजून घ्यायला पाहिजे. सर्वात सुंदर वर्णन जीवनमुक्तीचं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी केलेला आहे. जीवनमुक्त हा शब्द न वापरता स्थितप्रज्ञ शब्द वापरला आहे, पण अर्थ तोच आहे. जीवनमुक्ताला स्थितप्रज्ञ काही अंतर नाही आहे. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये
दुसऱ्या अध्यायात श्लोक 55 ते 72 किंवा काय असेल शेवटपर्यंत अतिशय सुंदर असं वर्णन आणि जीवनमुक्ताचं करण्यात आलेलं आहे. आपण आपल्या अनिलेश्वरीमध्ये देखील हे वर्णन वाचू शकता. ज्यांच्याकडे अनिलेश्वरी नसेल त्यांनी सुरेश रावांकडनं ती अनिलेश्वरी घ्यावी आणि वाचावे. त्याचप्रमाणे शंकराचार्य महाराजांच्या अनेक ग्रंथांमध्ये जीवनमुक्तीचं वर्णन आहे, पण विशेष करून विवेक चूडामणी ग्रंथामध्ये देखील जीवनमुक्त स्थितीचे वर्णन करण्यात आलेलं आहे. हा जो जीवनमुक्त शब्दाचं इथे प्रयोजन कवींनी केलं आहे ते अतिशय योग्य आहे. आणि हा जो मुक्त असतो तो जीवनमुक्तच असतो. पण हा जीवनमुक्त काय ते थोडं आपण सविस्तर समजावून घेऊया. नुसतं आपलं ओवी वाचली आणि पुढे गेलो असं नको व्हायला. एकेका शब्दाचा अर्थ आम्हाला कळायला पाहिजे असंच आपण प्रवचनाचं ध्येय ठेवलेलं आहे. आणि म्हणून थोडंसं जीवनमुक्तीवरती मी आज आपला वेळ थोडा घेणार आहे की आम्हाला हे कळलं पाहिजे. विवेक चूडामणीप्रमाणे शंकराचार्यांप्रमाणे स्वाभाविकच आपले अत्यंत आवडते संत ज्ञानेश्वर महाराज यांनी देखील आपल्या अमृतानुभव ग्रंथामध्ये आणि जीवनमुक्तीचे अतिशय सुरेख वर्णन केलेले आहे. आणि सविस्तर जर वर्णन आपल्याला पाहिजे असेल तर आपण वाचू शकतो योग वासिष्ठ. योग वासिष्ठामध्ये फार सविस्तर असं वर्णन आणि जीवनमुक्त अशा जीवनमुक्त व्यक्तीबद्दल केलेले आहे. मला वाटतं तसं अष्टावक्र गीतेमध्ये जीवनमुक्ताचं वर्णन आहे. आणि सगळ्यात कळस म्हणजे जे आपल्या पंचादशी ग्रंथाचे रचयिता आहेत, ग्रंथकर्ता आहेत विद्यारण्य स्वामी. फार श्रेष्ठ स्वतः ते शंकराचार्य होते विद्यारण्य स्वामी. आणि 11व्या-12व्या शतकामध्ये मला असं वाटतं, मला नक्की काळ आता आठवत नाही, पण फार थोर आणि फार श्रेष्ठ ग्रंथ आहे त्यांचा पंचादशी. त्यांचाच आणखी एक ग्रंथ आहे त्याचं नाव जीवनमुक्ती विवेक असं आहे. मी हा वाचलेला आहे आणि आपणही वाचा. फार सविस्तर वर्णन जीवनमुक्तीबद्दल केलेलं आहे विद्यारण्य स्वामींनी. असे हे मी तुम्हाला 6-7 स्त्रोत सांगितले ज्यातून तुम्हाला जीवनमुक्त म्हणजे काय त्याची माहिती मिळू शकेल. आणि हा ग्रंथ जर आपल्याला मिळाला विद्यारण्य स्वामींचा जीवनमुक्ती विवेक तर अवश्य वाचा. मला वाटतं पुण्याला हा ग्रंथ मिळेल आणि मराठीमध्ये पंडित जोगांनी याचं भाषांतर केलेलं आहे असं मला आता आठवतं. कारण मी हा फार 25-30 वर्षापूर्वी वाचलेला ग्रंथ आहे. जेव्हा महाराजांच्या सेवेमध्ये होतो कप्ती महाराजांच्या तेव्हा वाचलेला ग्रंथ आहे. आता मला हे नीट आठवत नाही. तर असो, आता हे 2 शब्द आपल्या कानावरती गेले असतील माझ्या प्रवचनामधनं, जीवनमुक्त आणि विदेहमुक्त. याचा थोडा फरक आपण आता समजावून घेऊया 1 मिनिटामध्ये. आता जीवनमुक्त त्यांना म्हणतात की जे जिवंतपणीच मल, विक्षेप आणि आवरण नष्ट झाल्याचा अनुभव घेऊ शकतात. आता मल म्हणजे काय आणि विक्षेप म्हणजे काय आणि आवरण म्हणजे काय हे मी
अनेकदा सांगितलाय, पण आता परत एकदा सांगतो. मल म्हणजे आपण याची मल विक्षेप आणि आवरण याची विशेष व्याख्या आपल्याला वाचायची असेल तर आपण कोल्हटकरांचं जे लिहिलेलं पुस्तक आहे पातंजली योग रहस्य किंवा भारतीय मानसशास्त्र असं पुस्तक आहे कोल्हटकरांचं. अत्यंत फार सुरेख पुस्तक आहे, योगशास्त्रावरचं फार प्रामाणिक पुस्तक आहे, ग्रंथच आहे मोठा. आणि ते जर तुमच्या वाचनात आलं तर तुम्ही वाचा. त्यामध्ये मल विक्षेप आणि आवरण याची व्याख्या कोल्हटकरांनी अत्यंत सुरेख रीतीने केलेली आहे. मल म्हणजे वर्षानुवर्षापासून युगानुयुगापासून अनेक जन्मोजन्मीपासून ज्या वासना आपल्या कॅरी ओव्हर होत आहेत, अकाउंट्समध्ये नाही का आपण कॅरी ओव्हर करतो, अकाउंट्स लिहिताना एका वर्षाचा जो लाभ आहे किंवा जो काही नफा नुकसान आहे, प्रॉफिट अँड लॉस, आपण काय करतो, वर्ष संपलं 31 मार्चला, पूर्वी आमच्या वेळेला ते 31 डिसेंबरला संपायचं, आम्ही बँकेत मॅनेजर होतो तेव्हा. आणि आजकाल मला वाटतं मार्चमध्ये संपतं. तर काय करायचं तेव्हा की त्या वर्षामध्ये जो काही प्रॉफिट झाला असेल, लॉस झाला असेल, तो पुढच्या वर्षीसाठी कॅरी ओव्हर करायचा. तसं अनंत जन्मापासनं आपल्या या वासना आणि त्या वासनाच्या अनुषंगाने घडलेले पाप पुण्य जे काही आहेत, जे कर्म आहेत, ते सगळे कॅरी ओव्हर या जन्माचे, पुढच्या जन्मात पुढच्या जन्माचे, पुढच्या जन्मात पुढच्या जन्माचे, असंच सगळं चक्र सुरू आहे. कारण अशी स्थिती येतच नाही आपली की मरणाआधी सगळ्या वासनांमधनं आपण मुक्त झालो आहे, अशी स्थिती येतच नाही. फक्त तोंडाने बोलतो, कित्येक मी लोकांना ऐकलाय, गृहस्थांना, रिटायर्ड वगैरे झालेले लोक, की झालं आता आपलं सगळं संपलं, आपल्याला काही करायचं नाहीये, आता कशात इच्छा राहिलेली नाही, सगळं असं बोलतात. अहो, तोंडाने सगळं बोलत असताना देखील त्यांच्या या इच्छा असतातच. चांगलं खायला मिळायला पाहिजे, बायकोला आवर्जून विचारतात, काय ग आज काय गोड करणार आहे, आज सणाला, उद्या रक्षाबंधन आहे तर, विचारतात ना. मग कसं म्हणावं की यांच्या आता वासना संपल्या आहेत म्हणून? तोंडाने मात्र म्हणतात की आता मला काही कशात मन नाही, मला ईश्वराने घेऊन जावं, मी मुक्त आहे. पण असं तोंडाने म्हटल्याने होत नाही. इच्छा खरोखरीच राहतात, इच्छा पूर्ण निघाल्या नसतात, कारण ज्ञान झालेलं नसतं. ज्ञान फक्त खाणे पिणे, पोट भरणे, एक एक दिवस काढणे, मुलं बाळ, संसार प्रपंच याचंच ज्ञान असतं. त्याच्या पलीकडे काय ईश्वराबद्दल ज्ञान नसतं. इच्छा काही तृप्त झालेल्या नसतात अजून, तोंडाने कितीही बोललं तरी. तर या ज्या इच्छा आहेत ह्या वर्षानुवर्षे तशाच पुढे ढकलल्या जातात आणि जन्मामागून जन्म माणूस घेत असतो. ह्या ज्या पुढे ढकलल्या जाणारी कर्मे आहेत, कर्मफल आहेत आणि वासना इच्छा आहेत, याला मल म्हणतात. याला मल असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचं. आणि मलानंतर मग आलं विक्षेप. विक्षेप म्हणजे हे मन आपलं, काल आपण पाहिलं होतं, संकल्प विकल्पात्मक जे मन आहे आपलं, हे करू का नाही, ते करू, मग ते नाही केलं तर काय होईल, हे नाही केलं तर काय होईल, असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल, हे सतत मनामधनं निघणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्याने त्याला बेचैन मनाला करून टाकणाऱ्या किंवा माणसाला अस्थिर करून टाकणाऱ्या किंवा माणसाला परमात्म्याचं नाव घेणं देखील सुचू न देणाऱ्या ह्या ज्या वृत्ती आहेत माणसाच्या मनातून निघणारा आहे, हाच तो विक्षेप आहे. हा विक्षेप काय करतो, कधीही माझं मूळ स्वरूप काय आहे याचं
चिंतन माणसाला करू देत नाही. त्याचं चित्त बायकोमध्ये, मुलांमध्ये, पैशामध्ये, नातवांमध्ये, पंटूमध्ये. आणि या बाबतीमध्ये, या विक्षेपामध्ये आम्ही भारतीय केवढे अग्रेसर आहोत. मी काल मला पंडितजींचा फोन होता आणि पंडितजींनी मी कधीतरी सांगितलेली एक गोष्ट त्यांना आठवली. त्यांनी मला सांगितली 2006 सालची, की मी अमेरिकेत एका भाषणासाठी गेलो असताना कसं काय जे आहे, एका अमेरिकन माणसाने मला समजावून सांगितलं की आम्ही अमेरिकन माणसं हिंदू माणसांपेक्षा, भारतीय माणसांपेक्षा जास्ती वैदिक कशी आहोत हे मला समजावून सांगितलं. ते कसं ते मी सांगितलं होतं, ते पंडितजींना आठवलं म्हणून काल त्यांनी मला आठवण करून दिली. पण ती कथा मी कधी नंतर सांगेन. तर तो विक्षेप आहे जो मनाला अस्थिर करून टाकतो. आणि तिसरं जे आहे, मल आणि विक्षेपानंतर आवरण. आवरण म्हणजे सतत देहभान. तुम्ही स्त्रियांना पाहिलं असेल, सतत आपल्या आरसा पाहत राहतात. सतत कोण म्हणतं आपल्याला, कोण चांगलं म्हणतं, त्यांची खूप इच्छा असते. पुरुषांचंही तसंच आहे. पुरुष काय फार वेगळे नाही आहेत. पण नेहमी त्यांना शरीराचं भान असतं, शरीराच्या इच्छा. आणि शरीर म्हणजेच मी समजून ते जीवन जगतात, पुरुष असो का स्त्री असो. आणि असं जे देह तादात्म्य आहे, देह तत आत्मा, तद आत्मा. देह म्हणजेच मी किंवा आत्मा. आत्मा म्हणजे मी. आत्म्याचा दुसरा अर्थ काय? मी म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे मी. तर देहालाच आत्मा समजणारे असे जे असतात, ते कोण असते काय? तो जो आहे, या देहाला आवरण म्हणतात. आपण आपल्या देव कोठे आहे मध्ये पंचकोशाचं आवरण, किंवा आत्ता या पुस्तकावरती चर्चा करीत असताना या ग्रंथावरती आपण बोललो होतो की 4 देह बोललो होतो. तर ही सगळी आवरण आहेत. ही सगळी आवरण आहेत. कशाची आवरण? त्या आत्म्यावरची आवरण. एखाद्या वस्तूला झाकून ठेवावं, त्यावरती एक झाकण, दुसरं झाकण, तिसरं झाकण, चौथा मोठा डबा असं घालावं. तसं त्या आत्म्याला आपल्या या सगळ्या आवरणांनी झाकून ठेवलेलं आहे, दडपून डांबून ठेवलेलं आहे. आणि म्हणून हे आवरण. तर हे मल, विक्षेप आणि आवरण याचा जिवंतपणे नाश झाल्याचा जो अनुभव घेतो, त्याला जीवनमुक्त म्हणता येईल आपल्याला. जीवनमुक्त कोणाला म्हणावं? की मल, विक्षेप आणि आवरण याचा नाश झालेला. अहो, मल म्हणजे ज्याच्या वासना संपल्या, विक्षेप म्हणजे मनस्थिर त्याचं झालं, आणि आवरण म्हणजे देह तादात्म्य तुटलं त्याचं. त्याला कळलं मी आत्मा आहे, मी देह नव्हे. तर तो कोण आहे? हे जिवंतपणे ज्याला कळून गेलेलं आहे आणि तसं त्याच्या आचरणात आलेलं आहे, तोच जीवनमुक्त आहे. आणि मग विदेहमुक्त कोण आहे हो? हा झाला जीवनमुक्त. हे लक्षात ठेवा. जर आपल्याला अध्यात्मामध्ये रुची असेल तर हा प्रश्न कदाचित तुमचे मित्र विचारतील, घरचे विचारतील, किंवा उद्या जर तुम्ही गुरु झालात तर तुमचे शिष्य विचारतील. तुम्हाला कळलं पाहिजे जीवनमुक्त काय आणि विदेहमुक्त काय. आता विदेहमुक्ती आणि जीवनमुक्तीमध्ये वास्तविक काही फरक नाही. जीवनमुक्तीचा जो आनंद, कारण जीवनमुक्तीमध्ये आनंद आहेच, आणि हा आनंद केवळ गुरुकृपेने मिळणारी ही जीवनमुक्ती आहे. गुरुकृपेने मिळणारं ज्ञान आहे आणि जीवनमुक्तीने मिळणारा आनंद आहे. आपले सद्गुरू संत कप्ती महाराज, संत कप्ती महाराजांचं एक लहानसं पुस्तक आहे, 1930 साली त्यांनी पब्लिश केलेलं, गुप्त संजीवनी नावाचं. त्याच्या प्रस्तावनामध्ये जे कप्ती महाराज त्या प्रस्तावनेमध्ये असं लिहितात
की तुम्ही गुरुसेवा न करता केवळ पुस्तकं वाचून ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कराल तर कदाचित तुम्हाला ज्ञान होईलही. तुम्ही फार विद्वान आहात आणि तुम्हाला सूक्ष्म बुद्धी प्राप्त आहे, तुम्ही मोठमोठे ग्रंथ वाचतात, जर तुम्हाला जे परोक्ष ज्ञान आहे ते कदाचित तुम्हाला पुस्तकं ग्रंथ वाचूनही होईल आणि गुरुची तुम्हाला त्यात आवश्यकता नाही, असं संत कपटी महाराज लिहितात. परंतु कपटी बाबा एक वॉर्निंग देतात. कपटी महाराज म्हणतात की तसं जरी झालं तरी सद्गुरूच्या कृपेमुळे, सद्गुरूच्या आशीर्वादामुळे तुम्हाला जो परमानंद प्राप्त होतो, ब्रह्मानंद प्राप्त होतो, तुमच्या आयुष्यातली सर्व दुःख मिटतात, नष्ट होतात. आणि ही आनंदाची प्राप्ती मात्र जी जीवनमुक्ताला होत असते, जी ज्ञानी जनाला होत असते, ज्याला शास्त्र कळलं, ज्याला आत्मा कळला त्याला होत असते, ती मात्र पुस्तक वाचून होणार नाही. तुम्हाला गुरुसेवाच करावी लागणार, काय पर्याय नाही. गुरुशी वाद घालून काही पर्याय नाही, त्याचे पाय धरणे शहाणपण आहे. कारण गुरुशी वाद घालून नुसते पुस्तक वाचून काहीही मिळणार नाही, असं आमचे कपटी महाराजांनी लिहिलेलं आहे. परमानंदाची प्राप्ती होणार नाही, परमपद प्राप्त होऊ शकत नाही. तर यात काही अंतर नाही जीवनमुक्ती आणि विदेह मुक्तीमध्ये. फक्त जीवनमुक्तीमध्ये जो जिवंतपणे त्याला मोक्ष मिळालेला आहे, हे सौंदर्य आहे पहा आपल्या ज्ञानमार्गाचं. आपण भक्ती सोडली, आपण योग मार्ग सोडला आणि ज्ञानमार्ग का, हे याचं जे सौंदर्य आहे ते दुसऱ्या मार्गांमध्ये नाहीच. हो, जिवंतपणी याची देही याची डोळा, श्वासोश्वास सुरू असताना, सर्व जग कळत असताना, सर्व व्यवहार करत असताना, कुटुंबात असताना नसताना, अशा वेळी आम्ही मोक्ष प्राप्ती करून घेऊ शकतो. हा जिवंतपणे मोक्ष फक्त ज्ञानानेच मिळतो, भक्तीने मिळत नाही, योगाने मिळत नाही. हा जिवंतपणे मिळणारा आनंद आणि जिवंतपणे मिळणारा मोक्ष हा ज्ञानाने मिळतो. तर जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यात फरक काहीच नाही. फक्त हे जे जिवंतपणे प्राप्त झालेलं आहे, हे जिवंतपणे प्राप्त न होता देह ठेवल्यानंतर, देह त्याग केल्यानंतर त्या मुक्तीची प्राप्ती होणे हीच विदेह मुक्ती आहे. म्हणजे त्यांना आपण विदेह मुक्त म्हणू शकू की जिवंतपणे जे मोक्षाचे अधिकारी होतात, पण जिवंत असताना त्यांना मुक्ती मिळाली नाही आणि ते अधिकारी असल्यामुळे त्यांनी देह ठेवल्यावरती, मृत्यू झाल्यावरती त्यांना जीवनमुक्ती मिळाली. दोघांचा आनंद एकच आहे, त्यांचा मेल्यावरती आनंद आहे, यांचा जिवंतपणे आनंद आहे. दोघांचा मोक्ष एकच आहे, त्यांना जिवंतपणे मोक्ष आहे, यांना मेल्यावरती मोक्ष आहे. तर असं हे जीवनमुक्त आणि विदेहमुक्त यातलं अंतर आहे. पण आता आपली वाणी खूप सांगण्यासारखं आहे. मला असं वाटतं एक 2-3 दिवसाच्या, म्हणजे किमान उद्या तरी आपण हा जीवनमुक्ती हाच विषय आणि पुढे घेऊ आणि पुढे सविस्तर पाहू. कारण हे जीवनमुक्त म्हणजे काय ते आपण जाणलंच पाहिजे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे या ज्ञानमार्गामध्ये. म्हणून ही जीवनमुक्ती जरा सविस्तरपणे यावर चर्चा करूया. तर आता इथे जे आहेत आपण थांबवू आणि पुढे चर्चा ही जीवनमुक्तीची उद्या सुरू ठेवू. सर्वांना माझे आशीर्वाद.